महाराज की जय। जमलेल्या सर्व भाविक भक्तांचे या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो। आपण या ठिकाणी का जमलो, कार्यक्रमाची सर्व रूपरेषा या ठिकाणी महाराजांनी तुम्हाला सांगितल्याच्या नंतर ही बैठक एवढ्यासाठीच होती की कार्यक्रम करायचा किंवा नाही करायचा, एवढ्यासाठीच बैठक होती। त्याच्यामध्ये कोणाला जड वाटू नाही, दुसरं काही वाटू नाही, कारण हे मंदिर बांधकामाच्या सुरुवातीपासून मी महाराजांसोबत आहे। महाराजांनी या मंदिराच्या बांधकामासाठी काय कष्ट घेतले, त्यांच्या या ठिकाणी किती चक्रा झाल्या, मजा किती झाल्या, रुद्रगिरी महाराजांच्या किती झाल्या, खूप मेहनतीतून हे मंडप या ठिकाणी आपल्याला सावलीला बसलो तो उभं टाकलेला आहे। पूर्वी भक्तांनी खूप या ठिकाणी देणगी बोलली होती, त्याच्यातली किती भक्तांनी देणगी दिली काय नाही याचा थोडासा विचार करा। कार्यक्रम खूप मोठा आहे। आता महाराज काय बोलतील की मला माहित नाही, पण महाराजांनी एक बार काम हातात घेतल्यावर त्याचा शेवट 100% फुटणार आहे याची मला गॅरंटी आहे। कारण त्यांचा शब्द आजपर्यंत मी त्यांच्या सोबत जोपासून आहे तोपासून त्यांनी दिलेल्या शब्दाचं पूर्णत्वास नेलेलं आहे। महाराज काही जे सांगतील, मला कुठलंही काम सांगू जाते नाही, त्याच्या पायापाशी बसून मला काम करण्याची माझी तयारी आहे। कोणतंही काम सांगू जाते। तुम्ही सर्व परिसरातील भक्त मंडळी, विशेष करून राहेर येथील भक्त मंडळी, तुम्ही असं दूर पडू नका, काम तुम्हाला करायचं। कुठलाही कार्यक्रम असा इथं मंदिराचा, गावकऱ्यांचं सहकार्य चांगल्या पद्धतीने लागते। जाऊ द्या, पैशाचं सोडून द्या, पैसे येतील जातील, माणसं लागतात या ठिकाणी काम करायला। आणि 2028 मध्ये 27 मध्ये काहीतरी कुंभमेळा आहे नाशिकला, ऑगस्ट मध्ये। त्याची अजून काय तारीख जाहीर झाली किंवा नाही मला माहित नाही। आणि 28 मध्ये आपल्या महंत महाराजांची मुसाफिर निघती आहे। मालक जर या ठिकाणी आले तर आपल्याला चांगला योग लागेल, कारण त्यांचे सुद्धा पाय या ठिकाणी लागतील या कार्यक्रमाला। त्याचा आपल्याला आशीर्वाद भेटेल माहूरचे महंत महाराज। खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी होईल। सर्व भक्त मंडळी सर्वांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार्य करा। सगळा हा कार्यक्रम आनंदात पार पाडण्यासाठी सगळ्यांनी योगदान द्या। परिसरामध्ये महाराजांची खूप मोठी भक्त मंडळी आहे, शिष्य मंडळी आहे। रुद्रगिरी महाराज त्यांचाही खूप मोठा शिष्यवर्ग आहे, माता माय आहे आपली। आम्ही 10 बोललो तेव्हा उड्या मारलेला, काही काळजी करू नका। आम्ही तुम्ही महाराज बोलवा, अर्ध्या रात्री यायला तयार आहोत। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय आनंद, जय